दत्तादादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत करतो। अनिल पाटील सरपंच ज्यांच्या नावाने ही टुर्नामेंट आयोजित केली आहे, खरोखर यश मिळत आहे या आयोजनामध्ये। नवीन गोलंदाज येतोय नरेश भोईर नवीन येणारा गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय। नौकार एंड कडनं स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज राजा कोळी स्ट्रायकर एंडला। पहिला चेंडू थोडीशी फिरकी दिली होती, थोडस राईट दिलं होतं चेंडूला, पण या चेंडूला राजा धावफलकावरती 63 धावा धावफलकावरती लागतात। आपण बघतोय अतिशय चांगली स्थिती बघायला मिळतीये। शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे, स्लॉग ओव्हर। वसुंधराचे प्रशांत पाटील हे या ठिकाणी आले, त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती या। बरेच आज पाहुणे आपण या व्यासपीठावरती बघणार आहोत। वसुंधराचे प्रशांत पाटील येतात, एक धाव मिळते, 64 धावा धावफलकावरती लागतात। 64 धावा धावफलकावरती लागतात। चांगली स्पर्धा आयोजित केली आहे, अतिशय चांगली सरपंच ट्रॉफी या ठिकाणी शेवटची रात्र आहे। आजच्या शेवटचा रात्रीचा खेळ कशा रीतीने खेळतात हे फार फार गरजेचं आहे। पण आतापर्यंत विश्वजितनं फार चांगली खेळी केली आहे। विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या आणि अभिजित ठाकूर म्हणजे छोट्या आणि मोठ्या दोन बंधूंची जोडी। पण या सामन्यामध्ये मुरबी संघाची स्थिती आपण बघतोय, धावफलकावरती धावा येतात, 64 धावा धावफलकावरती लागतात। आपण बघतोय टीके मारी आणि संतोष चौधरी यांच्या ठिकाणी आपण होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया। हा चेंडू सुंदर चेंडू होता, जोरदार अपील केला गेला, राजा कोळी पायचीत पकडला गेला आणि सूरज बाद होतोय आणि तिसरा आधार मिळतोय तो यसन दिघोडे संघाला। आपण 2 मिनिटांसाठी थांबायचं। असण्याची स्ट्रीटचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना विनंती केली जाते की आपण गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करायची आहे। अभिषेक एवढ्या प्रमाणात गाड्या झालेल्या आहेत की अनिलदादा पाटीलने असलेल्या डिस्ट्रिक्टचे सिक्युरिटी गार्ड इथे पार्किंगसाठी मागवलेले आहेत। नक्कीच हे बघा किती मोठं आयोजन आहे। आता सिक्युरिटी पण मागवायला लागली खऱ्या अर्थानं, कारण एवढी गर्दी आज झालेली आहे। आणि अनिल पाटील हे तुमचं यश मी म्हणेन, आणि अशीच तुम्ही यशाची शिखरं गाठा अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो। जे राजू तांडेल आहेत आणि जे दत्ता गायकर आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत ते तुमच्या सदैव पाठीचे असतील, नक्कीच सदैव पाठीचे असतील। रेवनाथ पाटील असतील, सगळे पाठीचे असतील, पण तुम्ही मात्र या ठिकाणी अशा पद्धतीचं चांगलं आयोजन करत जा अशा शुभेच्छा तुम्हाला मी देतो। गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार तो नरेश भोईर तयार, स्ट्रायकर एंडला उभा आहे फलंदाज कल्पेश गावण। प्रवीण दुगाडे इथे मोठा खेळतोय, पण तिकडे त्याला बारक्याच्या बरोबर खेळायचं आहे। मोठ्याला चिंचवडीच्या मैदानावरती बारक्या विरुद्ध मोठ्या म्हणजे कामोटे विरुद्ध दिघोडे अशा प्रकारची मॅच आहे आता चिंचवडी या ठिकाणी। पण या सामन्यामध्ये आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 64 धावा धावफलकावरती। कल्पेश फलंदाज बाद झालाय। आमचे क्रिकेट समालोचनाचे महागुरु संतोष चौधरी आणि ज्यांच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थानं त्यांची कॉमेंट्री बघून शिकलो आणि एक उत्कृष्ट असे निवेदन कुणी येऊ द्यात, पंतप्रधान येऊ द्यात किंवा मुख्यमंत्री येऊ द्यात, पण अतिशय चांगलं असं निवेदन करणार आहे आमचे टीके माई साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। ते तिकडून हात दाखवतात, कारण मॅच बघण्यात प्रेक्षकांच्यात बघण्याची मजा आहे ना, ते इथे बसून बघण्यात मजा नसते, सांगतायत ते, पण त्यांचं आम्ही स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे। तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही आमच्या महागुरु आहात, पण इथे मात्र विकेट हॅट्रिक मिळती आहे अशी मला माहिती सांगतायत, ते कॅन्सल चालताय। तत्पूर्वी आपण अभिषेक बघतोय की आदरणीय इथे जगदीश पवार आणि निलेश बाबरे, दीपक म्हात्रे साहेब आहेत, त्यानंतर अनिल पाटील यांच्याकडून आमचे दत्ता गायकर यांच्या वाढदिवसासाठी आज शुभेच्छा दिल्या जातात।
आणि अजून एक सूचना आहे की शिवतेज कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळाचे सचिव नाता करून याचं इथं आगमन झालेलं मी त्यांना विनंती करेन की व्यासपीठावर येऊन आसन व्हायचं. धन्यवाद. नक्की सगळ्यांचं स्वागत करायला लागणार आहे. आज शेवटची रात्र, आज बरेच पाहुणे ह्या ठिकाणी येतात, सगळे मान्यवर येतात, त्यांचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे. पण या सामन्याकडे वळणं तेवढंच महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा येतात तर 64 गोलंदाज नरेश भोईर, जादुई फिरकी गोलंदाज नरेश भोईर तयार. हा चेंडू आणि जोरदार अपील केला गेला, अपील उचलून धरलं आणि फलंदाज 34 विकेट, 4 चेंडूवरती 4 विकेट. पोल्ट्रिक तालियां होनी चाहिए क्योंकि सीजन में ऐसा पहली बार शायद हमारे आंखों के सामने हुआ है